विश्वासघात केलायस तू माझा। कधीही माझ्या शब्दाबाहेर न जाणारा माझा बाळ आज आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतलास तू। आयुष्य त्याचं आहे शुभूची मम्मी। त्याचं आयुष्य त्याला सुखी करायचं असेल तर त्याचा त्याने निर्णय घ्यायला हवा ना। लादलेल्या निर्णयाने आयुष्य फक्त पुढे ढकलता येतं, जगलं जात नाही। मी आई आहे त्याची, वैरीण नाहीये। मी त्याच्या बाबतीत योग्यच निर्णय घेतला होता। त्याच्या भल्यासाठी का तुझ्या हट्टासाठी? आपल्या मुलाचं भलं व्हावं हा प्रत्येक आईचा पहिला हट्ट असतो। मग त्याच्या भल्यासाठी त्याच्या मनात काय चाललंय हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलायस? त्याच्या मनात जे काही चाललं होतं ना ते तुम्ही भरवलं होतं। मी फक्त निमित्त आहे। एकमेकांबद्दल त्यांच्या मनात कधीपासून प्रेम दडलं होतं। खरं तर त्यांच्या प्रेमाला आत्ता न्याय मिळालाय। आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, देऊन टाक ना। मला हे लग्न मान्य नाही। पण आता लग्न झालंय, विरोध करून काय होणार आहे शरू डार्लिंग? काय मंदू, बरोबर बोलतीये ना? आई आता झालंय लग्न तर मंदार, हे काय तू आईंच्या विरोधात जाऊन बोलतोयस? आई, अहो खरं तर मलाही शुभंकरचा हा लग्न करण्याचा निर्णय पटलेला नाहीच आहे। आपण तिथे केवढी तयारी केली होती लग्नाची। आणि शुभंकरने इथे येऊन भलत्याच मुलीशी लग्न केलंय। लोकांना काय उत्तर द्यायचं आई? शुभंकरने तर तुम्हाला तोंड दाखवायला जागाच ठेवली नाहीये। खूप विश्वास होता ना तुमचा तुमच्या मुलीवर, हो ना? बघितलं का तिने काय केलं ते? तरी नकळत मी तिला नेहमी हेच समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच घडलं। माझ्या बाळला तिने आपल्या जाळ्यात ओढलंच। आणि ते सुद्धा ह्या प्रमिलेच्या सांगण्यावर। अहो माझं खरंच यांच्यावर। आशू, तोंड बंद कर तुझं।
कमी केलं ग तुला, ज्याचं हे फळ दिलंस तुम्हाला? अगं तुमचा बाप घरातून निघून गेला ना, त्या दिवसापासून जीवाचं रान केलंय ग मी. तेव्हाच कुठेतरी जाऊन दोघींना घेऊन विहिरीत उडी टाकली असते ना, तर आजचा दिवस नसतं बघावं लागलं मला. आशू, अगं जगाला सांगत आले मी, माझी मुलगी लाखात एक आहे. अख्खं जग एका बाजूला आणि माझी आशू एका बाजूला. पण त्याच माझ्या आशूने आज मला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. असं काय केलंय ग तिनं? नाही पम्मी दी, बोलू दे तिला. काय बोलू दे? तुझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला कित्येक पोरं बघितली, काय भलं झालंय तिचं? आज कुठे आहे ती? बाहेरीच आहे ना. मग जर हिला शुभ आवडतो आणि तिला विश्वास आहे की तो तुला आयुष्यभर खुश ठेवू शकतो, तर काय चुकीचं केलंय तिनं? मला खात्री, हा शुभू आहे ना, हा तिला दुःखाची झळ सुद्धा लागू देणार नाही. जगाने जरी त्यांना नाकारलं ना, तरी ते दोघं एकमेकांना कधीच अंतर देणार नाही. ते काही असलं ना, तरी माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत आशू. मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. शारदा, आता झालं ते झालं. अश्विनी आता आपल्या घरची सून आहे. तुझ्या बाळाची बायको. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही केलं. आता मला जे हवं ते मी करणार. हे लग्न लावून देऊन तुम्ही खूप मोठी चूक केली आहे पम्मी. शरद, तुला सांगू, मला आवडतं तशा चुका करायला. का कोणाला वाटो न वाटो, पण मला वाटतोय लक्ष्मीनारायणाचा जोडा.
इतरांना आशीर्वाद देणे इतकं स्वतःच्या आयुष्यात कधी काही केलंच नाही, पण आज एक गोष्ट नक्की सांगेन, तुम्ही दोघं ना छान संसार करा, सुखी राहा दोघंही. भरत मिलाप झाला असेल तर निघूया का मंदार? आई वाट बघतायत आपली. चल. मिळाले आशीर्वाद? अरे असे बघताय काय? आशू, अगं रडतेस काय? डोळे पुस बरं. वेडे आहात का तुम्ही? आपले आई वडील आपल्यावरती किती जरी रागवले किंवा किती जरी रुसले ना, तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात. कळलं? चला बरं आत. चला. आशु शुभू, तुमचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ना, हे सगळ्यात जास्त याला माहितीये. याच्या मनात होतं म्हणून तर हे लग्न पार पडलं. एकदम बरोबर. शेवटी सगळ्या जोड्या हाच ठरवतो. गुरुजी, तुमच्याकडे यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? नाही, ते माझी जोडी कोणाबरोबर कधी लागणार हे विचारायचं होतं. केकू, चला आता तुमच्या मनात जे जे काय आहे ना, ते सगळं देवाला मागा. हा गुरुजी, देवाला सांगा यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. हो, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आईला दुखवलंय, मला माफ कर. आईचा राग दूर करण्यासाठी मला बळ दे, जेणेकरून मी अश्विनीला मानानं तिच्या हक्काच्या घरी घेऊन जाऊ शकेन. देवा, मला त्या घरातील प्रत्येक माणसाचं मन जिंकायचंय आणि त्यासाठी मी कायम अश्विनीच्या सोबत उभा राहीन. तू
तुझ्या आशीर्वादाने आशू आणि शुभूचं लग्न झालं. पण खरी गंमत तर आत्ता सुरू होणार आहे, जेव्हा टीव्हीचं वेड असणारी आशू सून म्हणून नगरकर घराचा उंबरठा ओलांडेल. अरे हे काय करताय? माझं अजून एवढं वय झालेलं नाहीये. हा आता तुम्ही पाया पडलाच आहात तर आशीर्वाद देते. दूधो नाव पूतो बोलो. म्हणजे सुखी राहा, आनंदी राहा. खरं तर ना हे खूप टिपिकल आहे. आय डोंट लाईक इट. हा एक आशीर्वाद मात्र इम्पॉर्टंट आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मम्मी दे तुम्ही पण ना. अरे भाऊ तू माझ्या काय पाया पडतो. माझं तर अजून लग्न पण नाही झालेलं. के अरे तू वयानं माझ्यापेक्षा मोठा आहेस. हे बघ, मला कॅमेरा हातात धरायला तूच शिकवलंस ना. तू माझा मित्र आहेसच, तू माझा गुरुही आहेस. अरे तू मला नकळतपणे किती गोष्टी शिकवल्यास. आणि आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. अरे भाऊ माझे आशीर्वाद काय, मी अख्खा तुमच्या सोबत आहे. केकू आता कबाब में नो हड्डियां. आशू काय झालं? तू एवढी शांत कायस? हे बघ आता असं शांत शांत नाही राहायचं. हा मम्मी दी. आशू आशू अगं काय झालं बाळा? हे बघ सगळं नीट होईल. हा आईची आठवण येते का? अगं आई जरा किती दिवस असतो, तोही जाईल लवकर. आणि मी आहे ना, मी आईला समजून सांगेन. काळजी करू नकोस. हा आता रडायचं नाही. शुभू आता तूच तुझ्या बायकोला समजून सांग बाबा. असाच हात हातात घेऊन गृहप्रवेश करायचा. पण मम्मी दी कोणत्या घरात? कोणत्या घरात म्हणजे शुभूच्या. शुभूची मम्मी वाट बघत असेल ना तिच्या सुनेची. बसा बरं आणि पाणी घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला पाणी. आई मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, कारण तुम्ही मंदारवर पण जेवढा विश्वास नाही ठेवला त्याच्या 10 पट जास्त विश्वास तुम्ही शुभंकरवर ठेवला. पण झालं काय म्हणजे मला आठवतंय आई, आपण कुठल्याही कार्यक्रमात गेलो तर तुम्ही आधी शुभंकरची ओळख करून द्यायचात.
हा माझा बाळ, ह्याने अमुक केलं, ह्याने तमुक केलं. असं नाही आई, म्हणजे आपण एवढं कौतुक केलंय शुभंकरचं. काय झालं त्याचं? बघतोय ना आपण आज सगळे की काय केलंय शुभंकरने ते. एवढ्या शिकल्या सवरलेल्या माणसांच्या घरात कमी शिकलेली मुलगी येणार. आई, आपण काय उत्तर द्यायचं लोकांना आता? कविता, शारदा, अगं मुलं चुकतात, मान्य आहे. पण त्यांची ही चूक आपल्या नजरेतून आपल्याला दिसते, त्यांच्या नजरेतून त्यांना आपलं काही चुकलंय असं वाटतच नाही. त्यांचा जरा एकदा विचार करून बघ. त्यांचा निर्णय योग्य वाटेल तुला. म्हणजे तुम्हाला बाळने केलेलं हे लग्न मान्य आहे?